बुल्ढाना के कोलवड़ में आज किसानों और छात्रों को ड्रोन छिड़काव तकनीक का प्रदर्शन दिखाया गया। यह आधुनिक कृषि तकनीक श्रमिकों की कमी और दवा छिड़काव की उच्च लागत को कम करने में मददगार साबित होगा। जीजामाता कॉलेज कृषि विभाग और कॉनफ्लाई डायनामिक्स द्वारा आयोजित इस प्रदर्शन का नेतृत्व कंपनी के संस्थापक और सीईओ कुणाल कस्तूरे ने किया। कृषि पर्यवेक्षक आरटी म्हस्के ने बताया कि खरीफ और रबी मौसम के साथ साथ बागों में ड्रोन का उपयोग फसल प्रबंधन और रोग नियंत्रण में सहायक हो सकता है। मी आरती म्हस्के, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग बुलढाणा। आज कोलवड येथे कॉनफ्लाई डायनामिक्स आणि जिजामाता कॉलेजचे जे मुलांचं एनएसएस कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे। तर जिजामाता कॉलेज बुलढाणा आणि कृषी विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानं इथे आपण एक ड्रोन तंत्रज्ञान याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला होता, आपण बघितला। आताच या आपण जे या शेतामध्ये उभे आहोत, ही चिया पिकाची पेरणी इथे झालेली आहे आणि या चिया पिकावरती ड्रोनने फवारणी कशी करावी याचं सविस्तर माहिती त्या कंपनीच्या तंत्रज्ञ यांनी सर्व जमलेल्या येथील शेतकरी बांधवांना व विद्यार्थ्यांना हे त्याचं महत्त्व पटवून सांगितलं। ड्रोनचं टेक्नॉलॉजी कशी काम करते आणि पिकावर त्याची फवारणी कशी करावी लागते, त्यामध्ये बॅटरीचा वापर कसा होतो आणि साधारणतः हा जो ड्रोन बघितला आता आपण साधारणतः एक 10 ते 11 लिटरची पाण्याची टाकी असलेला ड्रोन असा आहे आणि त्यांना किंमत विचारली साधारणतः एक 6 लाख रुपये अशी त्या ड्रोनची किंमत आहे आणि त्याला शासनाकडनं अनुदान देखील 70 ते 80% पर्यंत अनुदान मिळते। सुरुवातीला थोडं महागडं तंत्रज्ञान असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी बांधवांना थोडं परवडणार नाही, परंतु ज्या आमच्या कृषी विभागाकडील जे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत, एफपीओ आणि शेतकरी गट आहेत, तर गटा मिळून कंपन्या मिळून सुरुवातीला आम्ही याचा म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहित करत आहोत की आपण कंपनी मार्फत याचं खरेदी करावी आणि इतर शेतकरी बांधवांना याचा आपण उपलब्ध करून देण्यात यावं, म्हणजे शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये याचा उपयोग होईल। आज याची गरज अशी आहे की आपण बघतो की साधारण आपण जे साध्या फवारणी पंपाने फवारणी करतो, मग ते पॉवर स्प्रे असेल किंवा नॅपसॅक स्प्रे असेल, तर यामध्ये काय होतं की मजुरांची उपलब्ध मजूर वेळेवर होत नाही आणि मजूर न मिळाल्यामुळे मग काय होतं की वेळेवर फवारणी होत नाही, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याने औषधीची सुद्धा महागडी औषधीचा खर्च वाढतो। या ड्रोन तंत्रज्ञानामुळे हा एक फायदा आहे की कमी वेळामध्ये अचूक फवारणी आणि औषधीची बचत झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च याच्यामुळे कमी होणार आहे। त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे मी कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद।